नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज मी तुम्हाला बटाटा चिकन बिर्याणी दाखवते. तर इथे बघा, आलं, लसूण आणि मिरच्या. ह्या मिरच्या खूप तिखट आहेत, त्याच्यामुळे मग जास्त तिखट मसाले कुठचे घालणार नाही आहे. आणि इथे बघा, मी चिकन घेतले, पेस्ट आपण करून घेतली आहे. आता हा मॅरिनेटसाठी आपण हे सगळं लावून ठेवूया. आता मसाल्यांमध्ये बघा, मी हळद, मीठ, त्याच्यानंतर मालवणी मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला असे सगळे मसाले घेऊन थोडंसं तेल टाकले आणि लावून ठेवते ह्याला. आता मी ना ह्या बिर्याणीमध्ये दही वापरणार नाही आहे, कारण मी लिंबू टाकणार आहे. जरा वेळाने मी ह्याच्यात लिंबू टाकणार आहे, कारण मला पटत नाही दही टाकणं. म्हणजे मी कधीच घरात बिर्याणी करताना दही नाही वापरत. माझ्याकडे कोणतरी आलं ना तर ते दही वापरतं, पण मी स्वतः म्हणून कधी दही नाही वापरत. तर इथे कांदा पण आपला चिरून झाला आहे आणि आपण बटाटा टाकणार आहोत, त्याच्यामुळे बटाटाही सोलून झाला आहे. लिंबू लावून आपण ठेवले. आता आपण कांदा आणि हा बटाटा दोन्ही तळून घेऊया. आपल्याला बिरिस्ता लागणार आहे, तर तो तयार करून घेऊया आपण. तर इथे बघा, पहिला आपण बटाटा तळून घेतोय. तर असं छानपैकी मी बटाटा तळून घेते. हा बघा, खूप वेळ तळला हा, बारीक गॅस ठेवून सोनेरी कलर येईपर्यंत तळून बटाटा टाकला ना की बिर्याणी खूप छान लागते. आणि बिर्याणीतला बटाटा खायला सुद्धा खूपच मजा येते. आणि हे सगळं मी जेव्हा बटाटा वगैरे बिर्याणीत टाकतात आणि तो कसा लागतो वगैरे हे मला सगळं कळलं की आमच्या बाजूला एक अम्मी होत्या, तर त्यांनी एकदा मला दाखवलेली बिर्याणी कशी बनवायची. पण त्या खूप दही वापरतात, भरपूर दही टाकतात त्या. तर मी दही नाही वापरले, त्याच्यामुळे मी अम्मींची बिर्याणी दाखवलेली नाही आहे, ही मीच बनवली आहे. फक्त बटाटा त्या टाकतात हे मला तेव्हा कळलं पहिल्यांदा. आणि त्यांच्या बिर्याणीमध्ये बटाटा छानच लागत होता, कारण आम्ही त्यांच्याकडे जेवलेलो जाऊन, त्यांनी आम्हाला बोलवलेलं. आणि आमचं रिलेशन पण खूप चांगलं आहे त्यांच्याशी, त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी थोडंसं हे केलं आहे. पण सेम अम्मींची बिर्याणी नाही आहे, कारण त्यांच्या एवढी परफेक्ट बिर्याणी मला वाटत नाही मी करू शकेन असं. पण खूप छान बिर्याणी बनवतात त्या. तर इथे बघा, आपण तेलामध्ये कांदा टाकला आहे, तमालपत्र टाकले, खडे मसाले नाही टाकलेत, कारण आपण बिर्याणी मसाला जो आहे तो घरातलाच वापरला आहे, घरात बनवून. मी खमंग आहे, त्याच्यामुळे खडे मसाले नको, कारण मुलांच्या ना दाताखाली येतं ते सगळं, म्हणून जास्त काही खडे मसाले मी वापरले नाही आहे. तर इथे बघा, आपण तळलेला कांदा वगैरे टाकलेला त्याच्यामध्ये, आणि सगळं मॅरिनेट झालेलं चिकन आणि हा बटाटा हे सगळं टाकून चांगलं फोडणीमध्ये आपण परतून घेतोय. तसं तर भांडं खूप लहान झालं आहे, तर मी थोड्या वेळाने भांडं चेंज करणार आहे. ते आत्ता आधी परतून घेते मी, आणि थोडंसं पाणी त्या भांड्यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवून मी असं चिकन जरा शिजवून घेते. तोपर्यंत मोठं भांडे आहे ना, ते मी पातेलं भातासाठी वापरणार आहे, आणि नंतर मग इकडचं तिकडे करणार आहे. कारण पातेली आहेत माझ्याकडे, पण ती माळ्यावर आहेत हो, आणि अचानक मला हे करावं लागलं, तर मी काय पातेली काढून घेतली नाही, आणि घरी कोणच नव्हतं काढून द्यायला. तर इथे बघा, पाणी चांगलं गरम झालं आहे पातेल्यामध्ये. थोडेसे खडे मसाले टाकले, लिंबू टाकले, तमालपत्र टाकले, चवीपुरतं मीठ, तेल टाकले, आणि तांदूळ आपण ठेवलेले अर्धा तास भिजवून ते टाकतोय. जर अशी उकळी आली की हे खडे मसाले मी काढून टाकणार आहे ह्याच्यातले. लिंबू वगैरे, पान वगैरे, कुठेतरी मिरी वगैरे राहिलं तर, कारण ते राहतंच. आता तुम्हाला भात तयार झाला ना, तो वाळताना दाखवला नाही मी, म्हणजे पाणी काढून टाकताना. तर मी पटापट, मला भांडं पाहिजे होतं, तर ह्याच्यात मी काढून घेतला, कुकरमध्ये गाळला. आणि इथे बघा, मी पातेल्यामध्ये ते सगळं चिकन ओतलं, आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली आहे ह्याच्यात. तर भरपूर मसाले टाकलेले, नाहीतर मी वरून पण मसाले टाकणार होते. तर ऑलरेडीच खूप तिखट झालं, मिरची पण आपण भरपूर वापरलेली, आणि बटाटे बघा ना किती छान दिसत आहेत ते. तर आता आपण ना इथे वरती असा भात पसरून घेतोय. खरं तर 2 थर मी असे मधी चिकन टाकून करणार होते, पण काय, बिर्याणी म्हटली की तुम्हाला माहिती आहे, मुलांना ते सगळं बनेपर्यंत म्हणजे थांबायचंच नसतं, कधी बनणार कधी बनणार. मग ते सगळं सोडून दिलं मी, आणि असेच 2 थर भाताचे टाकले, आणि मग मी लवकर लवकर खोलून मुलांना ते दिलं तयार करून. तर वरून बघा, आपण कांदा टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे, आणि दोन्ही थरांमध्ये. आणि त्याच्यानंतर मी थोडासा फूड कलर टाकला आहे. खरं फूड कलर नाही टाकला चालतो, त्याच्याऐवजी आपण केशरचं दूध वगैरे टाकलं तरी चालेल. तर मी टाकलं आहे आज फूड कलर. आणि त्याच्यानंतर बघा, आपण थोडंसं तूप सोडतोय, आणि ह्याच्यावर एक मी पेपर टाकणार आहे, आणि काहीतरी जडसं असं दगड वगैरे ठेवणार, आणि ह्याच्या खाली मी एक तवा ठेवला आहे. त्याच्यावर मी चिकन फ्राय पण करणार आहे. तर इथे आला, लसूण, मीठ वगैरे चिकनला लावून घेतलं आहे, हे बघा. आणि त्यानंतर मी ह्याच्यात चिकन मसाला पण टाकला आहे, लाल तिखट टाकले, मालवणी मसाला टाकला आहे मी, आणि लिंबू टाकले.
आणि छान असं सगळं व्यवस्थित लावून घेते बघा. आणि ह्यालासुद्धा मी ठेवलेलं 10 मिनटं असंच. आणि त्यानंतर मी जसं मच्छीला आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावतो ना, आणि थोडासा मसाला, गरम मसाला लावला आहे मी, याच्यात टाकला आहे. तर असं करून मी फ्राय करणार आहे. तर तुम्ही एकदा बघा ना, असं करून खूप छान लागतं. म्हणजे शिल्लकच राहत नाही. मुलं इतकं ते कुरकुरीत बनतं ना असं, तर आवडीने खातात. म्हणजे आमच्याकडे शिल्लकच हे फ्राय केलेलं चिकन राहत नाही. तर इथे बघा तेल पण गरम झालं आहे. तर आता मी इथे सगळे असं तुकडे थोडेसे टाकून घेते तव्यावर आणि आता पलटी करते आहे बघा सगळे. तर बघा तुम्हाला दिसत असेल की कुठेही ह्याचा जो मसाला आहे तो पडला नाही आहे आणि वरूनच तुम्हाला असं कुरकुरीत दिसायला लागलं आहे. त्याच्यामुळे असं करून दिलं ना तर मुलं खूपच आवडीने खातात. तर एकदा करून बघा किती छान लागतं ते. म्हणजे मला तर हाच प्रकार बरा वाटतो. त्यामुळे जास्तीचा मी हाच करते. कॉर्नफ्लॉवर वगैरे लावत नाही मी, ते खूप जाड जाड होतं. तर इथे बिर्याणीसुद्धा मी खोलली आहे बघा. आणि खूपच गरम आहे. तुमच्या समोर पेपर खोलते, त्याच्यामुळे अजून थंड झाली की अजून ती खळखळीत आणि सळसळीत होणार आहे. तर इथे अशी आपली बिर्याणी तयार.